नमस्कार मंडळी. कटलेट तर सगळ्यांनाच आवडतात. वेगवेगळ्या पदार्थांपासून वेगवेगळ्या प्रकारचे आपण कटलेट तयार करतो. तर आज आपण करत आहोत बीटरूट कटलेट. करायला अगदी सोपी आहे. घरी असलेले साहित्य लागणार आहे. तर इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतले आहे. बटाटे जर घ्यायचे नसेल तर तुम्ही इथे रताळे सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर एक मोठा बीट किसून घेतला आणि थोड्याशा अजून भाज्या घातलेल्या आहे. ऑप्शनल आहे, पण छान लागतात. जर नाही घातलं तरी चालतं. त्यानंतर गाजर आणि शिमला मिरची त्या बारीक चिरून घातलेल्या आहे. थोडा कांदा घातला, किसलेलं आलं, मिरची, कोथिंबीर, ब्रेड क्रम घालायचे आहे, थोडे मसाले घालायचे ज्यामध्ये हळद, तिखट, धणे जिरे पूड, चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं. थोडी काळी मिरी पूड पण घालायची जी मी नंतर घातलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि याचे कटलेट तयार करायचे. आता हे जे कटलेट आहे ते मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे. या स्लरीमध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर घातली आणि या स्लरीमध्ये घालून मग नंतर परत वरून ब्रेड क्रम घालायचं, म्हणजे ब्रेड क्रममधून छान घोळवायचं आणि शॅलो फ्राय करायचं. तर आपले हे मस्त असे बीटरूट कटलेट तयार आहे. मस्त टोमॅटो केचप सोबत किंवा चटणी सोबत हे एन्जॉय करायचं. यासोबत मी ही मस्त अशी चटणी तयार केली. ही कशी करायची आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर हे बीटरूट कटलेट एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा. बाय.